अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। रायगडात प्रचाराचा धुरळा। प्रतिनिधी नंदेश गायकर। येऊ घातलेल्या आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य निवडणुका 2026च्या अनुषंगाने आज रोजी तारीख 1 फेब्रुवारी 2026 रोहा तालुक्यातील मौजे भागीरथीकारी येथील रहिवासी श्री धर्मा शेठ यांच्या घरी माननीय अनिकेतभाई तटकरे यांनी प्रचारसभा घेऊन सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। षडसाई पंचक्रोशीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज गायत अनेक कार्यकर्ते घडवले, अनेक उमेदवार निवडून दिले। हे सर्व खासदार सुनील तटकरे साहेब यांचे जनमानसात असलेले प्रेम आहे। निवडणूक लढवित असलेल्या रोहिणीताई सकपाळ 42 घोसाळे गटाचे उमेदवार आणि 83 न्हावे रोहा पंचायत समिती गणाचे उमेदवार श्रीमती शिवानी परेश म्हात्रे त्या आपल्या लेकी असून त्या उभ्या नसून त्या जागी तुम्ही आहात असे समजून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्याल अशी अपेक्षा करतो, असे विधान माननीय अनिकेतभाई यांनी केले। विजयाचा गुलाल 9 तारखेला आपलाच असेल असे प्रतिपादन उपस्थित कार्यकर्त्यांनी केले। ज्ञानेश्वर कोळी यांनी प्रचार सभा दौऱ्यादरम्यान आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रम आटोपता घेतला। पेटी उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झाले कैत कावे। जळेल झोपडी ही आग एवढी ज्वलंत नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब यांचे अपघाती दुःखद निधन झाले, त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि मायबाप जनता, मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की येणाऱ्या 6 फेब्रुवारीला घड्याळ या चिन्हासमोरील येणाऱ्या 7 फेब्रुवारी 2026 रोजी रोहिणीताई रामचंद्र सकपाळ यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील क्रमांक 4चं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे। आणि आपल्या सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पाठवणं गरजेचं आहे। सोबतच आपल्या पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार शिवानीताई परेश म्हात्रे यांचा क्रमांक 3 घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना सुद्धा आपला मतोपी आशीर्वाद द्यायचा आहे। आपण तो द्याल एवढाच आशावाद व्यक्त करतो। यानंतर आदरणीय माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं। येत्या 7 तारखेला उघडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने हक्काच्या असलेल्या आपल्या कोफण भागीरथीकार येथील ग्रामस्थांचे, माता भगिनींचे आणि तरुणांचे आशीर्वाद सदिच्छा भेट घेण्याकरता माझे सोबत या ठिकाणी आलेले सन्मान्य रामचंद्र सकपाळ, सन्मान्य नंदू शेठ, त्याचबरोबर सन्मान्य कांडेकर साहेब, सन्मान्य कोळी साहेब, आवर्जून या ठिकाणी उपस्थित सन्मान्य नंदू शेठ, गंभे साहेब, सन्मान्य परशुरामजी, माझे सहकारी दीपक, मयूर खैरे, त्याचबरोबरच गावातील सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित माझ्या माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही। मात्र ज्यांची तस्वीर आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेली आहे ते आपल्या सर्वांचे लाडके नेते, ज्याचे विशेष तटकरे कुटुंबियावर आणि रोह्यावर प्रेम राहिलं असं आदरणीय दादा अजितदादा यांचं 28 तारखेला अपघाती विमान अपघातामध्ये दुर्दैवरित्या निधन झालं। त्यांच्या पवित्र स्मृतीला आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली मी त्या ठिकाणी वाहतो। या परिसरामध्ये तटकरे साहेब असतील, आदरणीय भाईसाहेब पाशेलकर साहेब असतील, आणि आपण असाल, या सर्व मंडळींनी या परिसरातील मोठ्या प्रमाणावर गावांमध्ये विकास निधी आणण्यामध्ये प्रयत्न केले। मला आठवतं 92 साली तटकरे साहेब त्यावेळेस पहिल्या प्रथम रायगड जिल्हा परिषदवर निवडून गेले, नंतर जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले। त्यावेळेस भाईसाहेब पाशेलकर तालुक्याचे सभापती म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी विराजमान केले। आणि कांडेकर साहेब आठवत असेल तर त्यावेळेस नागोट नंतर मारुती देवरेनं आपण या चढेरा मतदारसंघात जिल्हा परिषदवर जाधव साहेब आपण प्रकाशराव निवडून दिले। म्हणजे हा मतदारसंघ किंवा हा भाग हा कुठल्या पक्षावर नाही तर तटकरे कुटुंबियावर प्रेम करणारा हा भाग आहे। नेहमीच ताकद या भागाने तटकरे कुटुंबियांना दिली।
2000 स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल.